नमस्कार मित्रांनो, वेंगुर्ला भटवाडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी तुम्हाला वेंगुर्ला जो तालुका आहे, विशेषतः वेंगुर्ला शहराच्या आजूबाजूच्या शंकराच्या मंदिरांना भेटी देणार आहे, दर्शन घेणार आहे। आणि माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन चाललो आहे। ह्या वर्षी पहिलं मंदिर जे असेल ते आमचं ग्रामदैवत रामेश्वर देव रामेश्वराचा आशीर्वाद घेऊ, दर्शन करू आणि पुढे मग स्वयंभू आणि खानोली अशी दोन मंदिरं करणार आहोत। ती दोन वेगळ्या भागात करेन। आत्ता आपण रामेश्वराला जाऊया। हे वेंगुर्ला शहर आहे, ट्रॅफिक दिसत नाही आहे, दुपारची वेळ आहे, त्यामुळे आपण पहिलं रामेश्वराचं दर्शन घेऊ, कारण आता गर्दी कमी असेल दुपारची वेळ असल्यामुळे। आता आपण इथे बघा जवळ आलो तर आपण हनुमान मंदिराच्या, आणि सिंधुदुर्गात प्रत्येक गावात शंकराचं मंदिर आहे, त्यामुळे प्रत्येक गावात उत्सव असतो। हे वैशिष्ट्य आहे सिंधुदुर्गाचं। रामेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलोत आपण। इथे नव्याने बांधलेला जे प्रवेशद्वार आहे रामेश्वराचं मंदिराचं, ते प्रवेशद्वार तुम्हाला दिसतंय। जुनं प्रवेशद्वार त्यांनी पाडून नवीन बांधलं आहे, ते खूपच सुंदर आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला रथ दिसतोय, तो रथ मी तुम्हाला दाखवेन। पण त्यापूर्वी तुम्हाला सांगेन की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये रथ यात्रा काढली जाते। रात्रीच्या वेळी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते। सो ही एक प्रथा आहे इथे। अजून प्रसिद्ध म्हणजे नेरूरचा जो कलेश्वरचा रथ उत्सव असतो, तोही खूप प्रसिद्ध आहे। समोर तुम्ही बघताय नगारखाना व्यवस्थित बांधला आहे त्यांनी आता, आणि हा आमचा रथ आहे रामेश्वराचा। श्रीदेव रामेश्वराचा जो रथ आहे तो मी तुम्हाला जरा जवळून दाखवतो। बऱ्यापैकी जे रथाचं स्ट्रक्चर असतं ते सिंधुदुर्गातल्या सगळ्याच मंदिरांमध्ये सारखंच आहे। समोर घोडे असतात, त्यानंतर मोठी चाकं दिसतील तुम्हाला। रथ ओढायला पुढे मोठे दोरखंड बांधले जातात, आणि त्यानंतर वर दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर काही ठिकाणी बहुमजली रथ असतो, तर त्या मजल्यावर देवाची जी प्रतिमा असते ती रात्रीच्या वेळी ज्यावेळी यात्रा करतात त्यावेळी ती तिथे बसवली जाते। तुम्ही बघताय की दिसायला खूपच छान आहे हा रथ। कार्यक्रम पत्रिका तर ती तुम्ही पॉज करून बघा, तुम्हाला आयडिया येईल की किती काय काय होत असतं वर्षभरात। इथे हा नितकारेश्वर आहे, त्याचं दर्शन घ्या आणि आपण पुढे जाऊ। इथे श्रींची पालखी पण असेल। रात्रीच्या ज्यावेळी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते त्यावेळी ही पालखी जी आहे, या पालखीचा वापर केला जातो। आतमध्ये प्रतिमा ठेवली जाते देवाची, आणि त्याशिवाय रथ पण ओढला जातो। आता गर्दी फार नाही आहे, मुद्दाम मी ही वेळ निवडली दुपारची। तुम्ही बघता इथे मंदिराच्या दरवाजापर्यंतच गर्दी आहे। जशी जशी संध्याकाळ होईल तशी गर्दी वाढत जाईल, इतर ठिकाणची लोक पण इथे येतील। हे बघा एवढीच गर्दी आहे। इथे अजून एक तुम्हाला मुखवटा दिसतोय, आणि ही सजावट चालू आहे त्यांची। सजावट पूर्ण झाल्यावर मी फोटो घेईन किंवा व्हिडिओ घेईन। आत्ता सजावट चालू आहे आतमध्ये असं वाटतंय। सो आपण नारळ ठेवू आणि त्यानंतर सजावट झाल्यावर, हे बघा अजून सजावट चालू आहे थोडीफार आतमध्ये। एकदा सजावट पूर्ण झाली की आपण व्यवस्थित फोटो घेऊ। सजावट पूर्ण झाली आहे मित्रांनो। मी तुम्हाला आता फोटो दाखवेन इथे एक, तुम्हाला आयडिया चांगली येईल।
आता हे बघितल्यावर मला लहानपणाच्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या की अशाच जत्रेला पण अशीच दुकानं असायची रामेश्वर मंदिराच्या सभोवती आणि या दुकानांमध्ये आम्ही बरंच काही घ्यायचो, खेळणे घ्यायचो. त्यानंतर हे गांधी मिठाई त्यांचं दुकान आहे, बाजूला सावंतांचं पण आहे. हे खाजं ताजं ताजं इथे मिळतं, प्रसिद्ध मालवणी खाजं, तुम्हालाही माहिती असेल. सो हे फेमस आहे खूप. आणि त्याशिवाय इतरही बघा ती दुकानं मंदिरं दिसत आहेत छोटी. त्यानंतर सुतरफेणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. आता तुम्हाला एकदा फायनल एक व्ह्यू दाखवतो. इथे रथ तयार आहे, नगारखाना धर्मशाळा आहे, नव्याने थोडंसं डागडुजी केली आहे. सो आणि ही दीपमाळा. आता आपण इथून निघूया. रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घेतलं आहे आपण. सो आता पुढच्या मंदिराकडे आपण जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो वेंगुर्ला रामेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आहे आपण. आजूबाजूला जेवढी काही छोटी छोटी मंदिरं होती त्याचंही दर्शन घेतलं आहे. आणि आता आपण चाललो आहोत मठ या गावाकडे. अर्थात मी वेगळा ब्लॉग का करतो आहे तर बऱ्याचदा होतं असं की एका ब्लॉगमध्ये 3-4 मंदिरं कवर केली की लोक पहिले 4-5 मिनटंच बघतात आणि त्यानंतर सोडून देतात. आणि त्यामुळे दुसरा जो भाग आहे तो बघितलाच जात नाही. त्यामुळे मुद्दाम मी मठातला भाग वेगळा ठेवला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण मठातलं जे स्वयंभू मंदिर आहे ते पाहूया.